नमस्कार। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार आज प्रदेशच्या वतीने सांगली शहरामध्ये वटपौर्णिमेचा औचित्य साधून आज आम्ही वडाचंच तसेच अनेक वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला आणि ज्या ठिकाणी खरंच वृक्षाची झाडे लावण्याची गरज आहे अशा ठिकाणी आपण झाडे लावलेली आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृक्ष किती महत्त्वाचं आहे त्या काल आम्ही झाडं लावताना आम्हाला समजलं, कारण नागरिकांमधून आम्हाला एवढी शाबासकीची थाप मिळाली, एवढं कौतुक मिळालं। त्यामध्ये झाडं लावत असताना आपले आजूबाजूचे नागरिकही होते आणि आपली मंडळे होती, चौकातली लोकं होती। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले पोलीस प्रशासनाचीही लोकं आम्हाला साथ द्यायला आणि कौतुक करायला आले होते। आपण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि जिथे गरज आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण केलेच पाहिजे। वडांची झाडं वृक्ष लागलीच पाहिजेत। अशा प्रकारे आज आम्ही सांगली शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे। त्यामध्ये मार्केट यार्ड असेल, जिल्हाधिकारी ऑफिस मेन रोड असेल, गणपती मंदिरपाशी असेल, भोकरे कॉलेज असेल, विलिंडन कॉलेज असेल, अशा बऱ्याच ठिकाणी कुलाळवाडी गावातील जिल्हा परिषद शाळा आहे, ग्रामपंचायत आहे, अशा ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं आहे। आणि मी हा संदेश सर्वांनाच देऊ इच्छितो की आज आपण सर्वांनी जेवढ्यात जेवढं वृक्ष लावता येईल तेवढं वृक्ष लावा, कारण निसर्गाचा आपण आदर केला तर निसर्ग नक्कीच आपल्याला निसर्ग देईल। हे बघून मला नक्कीच वाटते की आपण सर्वांनी झाडे लावण्याची खूप गरज आहे। झाडे लावा, झाडे जगवा। जय हिंद।